नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी निखिल जळमकर, जळमकर इंडस्ट्रीज या युट्यूब चॅनल मध्ये परत एकदा आपलं स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण ज्या यंत्राविषयी माहिती घेणार आहे ते सर्वात पॉप्युलर झालेलं असं डिक्स प्लाऊ रोटावेटर. याला डिक्स टाइप रोटावेटर सुद्धा म्हणतात, ताव्याचा नांगर सुद्धा म्हणतात. फक्त याला आता थोडंसं ॲडव्हान्स असं रूप भेटलेलं आहे. याच्यामध्ये साईडमध्ये गिअरबॉक्स टाकून साईडमध्ये गिअरबॉक्स लावलेला आहे, ज्या कारणामुळे याचा आरपीएम जे वाढलेले आहेत. याचा प्रमुख फायदा हा तुम्हाला मी थोडा शॉर्ट याच्यामध्ये सांगतो की रोटावेटर आणि याच्यामध्ये काय फायदा आहे आणि काय त्याचे फायदे आणि काय त्याचं नुकसान आहे. तर सर्वात प्रथम याचे जे महत्वाचे फायदे आहे की हे तुमचं ओल्यात चालतंय. सर्वात मेन फायदा, जिथं रोटावेटर आपलं जाम होते, त्याच्यामध्ये कचरा अटकते, माती अटकते, जाम होऊन जाते, आपला वेळ वाया जातो, त्याच्यामध्ये हे तुमचं योग्य रीतीनं चालेल. दुसरं म्हणजे जिथं तुमचं रोटावेटरमुळे पाठ पकडते, जमिनीच्या 4 ते 5 इंचानंतर जो एक धापळ पकडते, जमीन कडक येते, पृष्ठभाग आपला टाईट येतो, ज्यामुळे पाण्याचा निचरा हा योग्य पद्धतीनं होत नाही. ते याच्यामुळे आपल्याला असे प्रॉब्लेम येत नाहीत. हे जर तुम्ही मारलं तर याच्यामुळे आपली जमीन कडक होत नाही. हा याचा दुसरा फायदा. तिसरा बेनिफिट म्हणजे असा आहे, हे तुमचं 5, 6, 7 फुटापर्यंत जरी वाढलेलं गवत असेल तरीही एका झटक्यामध्ये शेत रेडी करल एवढी याची मारक क्षमता आहे. एकदम परफेक्ट डिझाईन मॉडेलमध्ये बनलेलं हेवी ड्युटी असं हे आपलं डिक्स हॅरो आहे. याला जे ब्लेड तावे लावलेले आहे हे बोरॉन स्टील मध्ये लावलेले आहेत. हे त्याचं चौथं एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर रोटावेटर जेवढं बारीक करते तेवढं बारीक हे करत नाही. हा याचा एक कमीचा भाग आपण म्हणू शकतो की रोटावेटर जेवढी जमीन आपली बारीक करते तेवढं हे बारीक करणार नाही, परंतु रोटावेटर जे जमीन कडक करते हे करणार नाही. त्यानंतर याच्यामध्ये असलेले जे साईडमध्ये जो एक बॅक साईडला असाच एक तवा दिलेला असतो, ज्याच्यामुळे जे तुमची साईड कटिंग लेंथ पूर्ण कंप्लीट करून वन साईड नागरटी सारखं एक सारखं ते माती पडते. ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ सुद्धा दाखवतो. कशा पद्धतीनं ओल्यात चालते ते सुद्धा दाखवतो आणि कशा पद्धतीनं हे तुमचं जास्त वाढलेल्या कोणत्याही प्रकारच्या पिकांमध्ये चालेल. जसं ढिंच्या वगैरे पेरतात आजकाल लोक, जमीन चांगल्या पद्धतीत राहण्याकरता ढिंच्या पेरतो. तर ढिंच्या यांनी जर आपण पाडला तर पूर्णतः मातीत दाबून टाकण्याची क्षमता याची आहे. अशा पद्धतीचं हे आहे. चला याचं टेक्निकल स्पेसिफिकेशन तुम्हाला समजून सांगतो मी. हे जे बनलेलं आहे टोटल याचं हाईट जी आहे हे 21 इंच आहे. याच्यामुळे मातीत तुमचं ज्यावेळेस हे रुतते तर जमिनीत खाली 9 इंचापासून तुम्हाला जेवढं याचं कल्टिवेशन करायचं आता हे जास्तीत जास्त 9 इंचापासून हे आपण 9 इंचापर्यंत घुसू शकतो. परंतु एवढ्या आत खोलवर 9 ते 10 इंच खोलवर काम करून सुद्धा जमिनीचा भाग कोणता कडक होत नाही. हा याचा मेन भाग आहे. याची जे बांधी आहे हे फार हेवी बनवलेली आहे. हा पाईप सुद्धा तुमचा 70 mm मध्ये 80 mm मध्ये दिलेला आहे आणि याचे जे तवे आहे बोरॉन स्टील मध्ये सरे लॉक बोल्ट ची सिस्टीम दिलेली आहे. हब टू हब हे फिक्स, जसं रोटावेटरच्या प्लेट फिक्स अरेंजमेंट आहे त्याच पद्धतीनं केलेलं आहे. आणि बॅक साईडला आपण बघू शकता एक सस्पेन्शन टाइप अरेंजमेंट दिलेली आहे. शेवटीचा जो तावा आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये अँग्युलर गिअरबॉक्स आहे. हा जर तुम्ही गिअरबॉक्स जर बघितला, कॅमेरामन फोकस करो, याला जो अँगल दिलेला अँग्युलर अँगल बॉक्स आहे, ज्या कारणामुळे इतर याच्यामध्ये थोडे मेंटेनन्सचे प्रकार जे घडलेत तर त्याचा मेन मुख्य कारणच हे आहे की त्याला अँग्युलर गिअरबॉक्स नसेल. परंतु याच्यामुळे अँग्युलर गिअरबॉक्स दिला असल्या कारणामुळे
याचं परफेक्टली काम होते, व्हायब्रेशन्स येत नाही, त्या कारणामुळे याच्यात मेंटेनन्स हा प्रकार घडत नाही. फार हेवी पद्धतीचं असं मशीन आहे. 7 ताव्याचं मशीन. हे 55 HP ची याची रिक्वायरमेंट आहे. याला ट्रॅक्टर जो आहे 55 HP चा पाहिजे. त्यानंतर 5 तावे जर असेल, आपलं 50 HP चा ट्रॅक्टर पाहिजे किमान 50 HP चा, आणि 5 ताव्याचं जर असेल तर किमान 45 HP चा तरी ट्रॅक्टर लागेल. तर अशा पद्धतीचं हे रोटरी डिस्क प्लाऊ आहे. विविध योजनेमध्ये ज्यांचे नंबर लागलेले आहेत त्याच्यासाठी हे सबसिडी अप्रुव्हल सुद्धा आहे. तुम्हाला त्याचा बेनिफिट चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. आता लोकांच्या अवजारे बँक ची सिस्टीम चालू आहे, तर अवजारे बँकचा सुद्धा तुम्ही याच्यामध्ये त्याचा बेनिफिट घेऊ शकता. तुम्हाला लागणारे BBF यंत्र, पेरणी यंत्र, त्याच्यानंतर कॉटन प्लांटर, डिस्क हॅरो, रोटावेटर, फवारणी यंत्र, त्याच्यानंतर मोठ्या ट्रॅक्टरला लागणारे बारके चाक, इंटर कल्टिवेशन करता लागणारं रोटावेटर, ऑल रेंज आपल्याकडे त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. तर कोणत्याही शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची डिमांड असल्यास किंवा त्यांची काही डिमांड असल्यास त्यांच्या मागणीनुसार सुद्धा आम्ही अवजारे डेव्हलप करून देतो. त्याला एक्स्ट्रा चार्ज म्हणून आम्ही काही घेत नाही, कारण की आपण शेतकऱ्यांसाठीच हे काम करतोय. तुमच्या म्हणण्यानुसार जसं तुम्हाला अवजार पाहिजे असेल त्या पद्धतीनं सुद्धा आपण बनवून देऊ शकतो. तर कोणत्याही प्रकारचं अवजार खरेदी करायला लागल्यास जळमकर इंडस्ट्रीज मूर्तिजापूरला नक्की या. चॅनलला नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता तुम्ही व्हिजिट करू शकता. जळमकर इंडस्ट्रीज या पेजला व्हिजिट करा, शेअर करा, फॉलो करा, आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ तुम्हाला मी ट्रायलचा दाखवत आहे. धन्यवाद.